नमस्कार, मी रोहिणी संपतराव ठेऊरकर अहमदनगरमधून आलेली आहे। माझा संघर्ष मी थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला। माझा 2008 ला डी.एड पास आउट आहे मी। त्यानंतर 2010 ची CET आली, त्यात अगदी 2-3 मार्कांवरनं माझं मेरिट गेलं आणि शारीरिक व्याधी पण चालू होत्या माझ्या त्यावेळेला। 2017 मध्ये परत भरती आली, त्यावेळेस TET ची अट आली, त्यावेळेस माझी TET पण नव्हती आणि डिलिव्हरी पण झालेली होती, त्यामुळे मला ती 2017 ची एक्झाम देता आली नाही। मध्यंतरीच्या काळामध्ये शासनाने कुठल्याही प्रकारची भरती वगैरे शिक्षक भरती केली नाही आणि 2022 मध्ये नोटिफिकेशन आलं। 2023 ची डेट एक्झाम दिली, त्यावेळेला माझे सासरे आजारी होते, माझे मुलींना पाहत आणि घरातला घर संसार प्रपंच सांभाळत मी अक्षरशः दवाखान्यात बसून अभ्यास केलेला आहे। रात्री जागून TET पात्रता परीक्षा पास करून आतापर्यंत मी इथपर्यंत पोहोचलेली आहे। आम्ही 2008 ला जर पास आउट असू आणि मध्यंतरीच्या काळामध्ये शासनाने शिक्षक भरती केलेलीच नाहीये, तर आम्हाला न्याय मिळणार कधी? आमच्या शिक्षणाचा उपयोग काय? रोजाने जाणारे लोक आहेत, त्यांना सुद्धा चांगला रोजगार मिळतो, आम्हाला धड घराच्या बाहेरही पडता येईना, कामही करता येईना आणि शिक्षण घेतलं याची सांगायची सुद्धा लाज वाटायला लागली अक्षरशः आम्हाला। कारण रोजंदारीवर जाणारे लोक सुद्धा आमच्यापेक्षा चांगले कमवतात आणि आम्ही आयुष्यभर अभ्यासातच करत राहायचं आहे का? कारण आमच्या मुलांना आम्ही काय आदर्श द्यायचा की म्हातारे होस्तोपर्यंत अभ्यास करा हा आदर्श द्यायचा आहे? ही पिढी घडवायची आम्हाला। भविष्य काळातले आर्थिक विषमता निर्माण करणारी पिढी आपण निर्माण करत आहोत। माझं शासन आणि प्रशासनाला हेच सांगणं आहे की तुम्ही शिक्षक भरती वेळोवेळी लवकरात लवकर करावी, जेणेकरून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षक मिळावे आणि मुलांच्या जे आपण इंग्लिश आणि मराठी करून ठेवलेलं आहे, इंग्लिश मीडियमला जाणाऱ्या लोकांना पैसे घेतले तर त्या मुलांना बसमध्ये बसू दिलं जातं, अदरवाईज उतरवून दिलं जातं। इतकी मानसिकता खराब आहे। गोरगरिबाच्या मुलांनी शिकायचंच नाहीये का? उत्कृष्ट पद्धतीचं शिक्षण जिल्हा परिषदांमधून आपण निर्माण करून देण्याची जबाबदारी शासन प्रशासनाची आहे। आम्ही बेरोजगार लोक घरी आहोत आणि तुम्ही कंत्राटीकरणावरती तुम्ही जे रिटायर झालेले लोक आहेत तुम्ही त्यांना पेमेंट देताय, रिटायर झाले तरी त्यांना तिथं शिकवायला चान्स देताय, मग आमच्यासारख्यांचं काय? हा प्रश्न नेहमीच राहील आणि त्यामुळं तमाम अभियोग्यताधारकांना महाराष्ट्रातल्या माझं सांगणं आहे, तुम्ही पुणे येथे आंदोलनस्थळी या आंदोलनात सहभागी व्हा। त्यानंतर माझं एकच सांगणं आहे तुम्हाला, प्रत्येक वेळेस हे राजकारणी लोक आपल्या भावनेशी खेळतात। खरं तर 2017चा प्रश्न आजही प्रलंबित आहे। त्यानंतर आपण 2022 मध्ये परीक्षा दिली, आज 2024 आलंय तरी आज आपलं अजून काहीही झालेलं म्हणजे फर्स्ट पेज झालेली नाही आहे, पण त्यातही कितीतरी अपात्र गैरहजर रिक्त पद आहे। माझी शासनाला आणि प्रशासनाला कळकळीची विनंती आहे, रिक्त गैरहजर अपात्र 10% जागा या लवकरात लवकर द्याव्यात आणि ग्रामीण भागातल्या शाळांना शिक्षक द्यावेत आणि महाराष्ट्र हा कुठेतरी अगोदर शिक्षणाच्या बाबतीत चांगला होता, आता महाराष्ट्राचा बिहार होत चाललाय हे म्हणायला हरकत नाही। धन्यवाद।